एमआयएमचे माजी खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी इंडिया आघाडीसोबत जाण्याची इच्छा व्यक्त केलेली आहे। तुम्ही म्हणाल त्या जागांवरून आम्ही लढण्यास तयार आहोत, आम्हाला सोबत घेतल्यास तुमचाही फायदा होईल असं जलील यावेळी म्हणाले। तर जलील यांनी केलेलं आवाहन सगळ्यांच्याच लक्ष वेधून घेणारा अशा स्वरूपाचा आहे, कारण तुम्ही म्हणाल तर त्या जागांवरती आम्ही लढण्यास तयार असल्याचं देखील ते एका बाजूला म्हणताना दिसतात। तर एमआयएमचे माजी खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी इंडिया आघाडीसोबत जाण्याची आपली इच्छा व्यक्त केलेली आहे। शरद पवार साहेब, काँग्रेस आणि नवीन सेक्युलर झालेली उद्धव ठाकरे साहेबांची सेना यांनी हे विचार करायला पाहिजे की एमआयएमचाही एक मोठा फॉलोअर्सचा वर्ग आहे आणि तुम्हालाही याचा फायदा होऊ शकतो की तुम्ही आम्हाला सोबत घेतलं तर तुम्ही आम्हाला जितक्या सीट्स दिलं तर नक्की त्याचा फायदा आम्हाला तर होणार, पण त्याचा किती पटीने जास्त फायदा तुम्हाला मिळणार आहे। एमआयएमची इच्छा आहे इंडिया अलायन्स सोबत जाण्याची। मी आज आपल्याला ऑफर देतो, तुम्ही मला उद्या बोलवा मुंबईमध्ये, आपण एका बैठकामध्ये हे निश्चय करू। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।